आपण आपल्या व्हिडिओची जशी सुरुवात केली की तुमच्या बागेला काडी भरपूर आहे, पाने भरपूर आहेत, तुम्ही खतही भरपूर दिली आहेत, मग बागेचा माल कमी का निघतो हे समजून घेत असताना मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम द्राक्ष पिकामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा माल निघण्यावर परिणाम होतो किंवा तुमच्या उत्पादनावर परिणाम होतो हे सर्वात प्रथम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। खूप वेळा आपण असं बघतो की दोन सख्या भावांच्या म्हणजे एकसारखा मातीचाच प्रकार असणाऱ्या जमिनीमध्ये एकसारखीच व्हरायटी असते, पण एका भावाच्या बागेमध्ये प्रति एकर 18 टनाचं उत्पादन मिळत असतं आणि तेच दुसऱ्या भावाच्या मातीमध्ये 10 टनाचं उत्पादन मिळत असतं। मग सेम प्रॅक्टिस असताना अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळं या दोन मिळणाऱ्या उत्पादनामध्ये फरक पडेल हे समजून घेण्यासाठी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणं हे अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी विशाल पाटील, आपण बघत आहात स्वामी समर्थ कृषी उद्योग हे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल। खूप साऱ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ऑक्टोबर छाटणीनंतर आपण आपल्या बागेची छाटणी घेतली की आपल्याला मिळणारं उत्पादन हे अधिक वाढवता येईल किंवा ते ऑक्टोबर छाटणीनंतर ठरतं, पण ही खूप चुकीची समज आहे मित्रांनो। कारण तुम्हाला मिळणारं एकूण उत्पादन याचा पाया हा एप्रिल छाटणी नंतरच्या काळातच तयार होतो। याच्यामध्ये तुम्ही छाटणी घेतल्याच्या नंतर ऑक्टोबर छाटणीपर्यंत त्या द्राक्षवेलीमध्ये त्या द्राक्षवेलीचं स्टोरेज कसं वाढवत आहात याच्या वरच तुम्हाला ऑक्टोबर छाटणीनंतर मिळणारं सर्व उत्पादन अवलंबून आहे। उत्पादन कमी येण्यासाठी सगळ्यात पहिली शेतकऱ्यांच्याकडनं होणारी जी चूक आहे ती म्हणजे काडीची परिपक्वता समजून न घेणं किंवा काडीच्या परिपक्वतेबद्दल त्यांचं अज्ञान। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समजून घ्या की काडीचं तपकिरी कलर होणं म्हणजे त्या काडीची मॅच्युरिटी नाही, तर त्या काडीची खरी मॅच्युरिटी, त्या काडीचा रंग, त्या काडीमध्ये असलेला अन्नाचा साठा हा मजबूत होणं। आणि अन्नाचा साठा ज्यावेळी काडीमध्ये मजबूत होतो त्याच वेळी त्या काडीमध्ये तुम्हाला मजबूत पद्धतीचा घड मिळतो। हा घड तुम्हाला भविष्यात दर्जेदार उत्पादन देण्यासाठी महत्त्वाचा असतो। मग काडीच्या आतमध्ये अन्नाचा साठा मजबूत होण्यासाठी त्या काडीला आवश्यक काय आहे, तर त्या काडीला खूप चांगला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे। मिळालेल्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्या द्राक्षवेलीवर असणाऱ्या पानामध्ये अन्नाची निर्मिती तेवढ्या मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे। तयार झालेलं अन्न हे ऊर्जेमध्ये रूपांतर होणं आणि जी ऊर्जा तयार झाली ही ऊर्जा भविष्यातील घडाच्या विकासासाठी त्या द्राक्षवेलीकडनं वापरली जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि हे सर्व होण्यासाठी मित्रांनो, जसं तुमच्या द्राक्ष बागेत चांगला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचं पान असणं आणि सुसंगत खताची त्याला जोड असणं हे खूप गरजेचे आहे। या एकत्रित परिणामामुळे तुम्हाला मिळणारी काडी किंवा त्या मॅच्युअर काडीमधील अन्नाचा साठा हा तुमच्या भविष्यातील उत्पादनासाठी तुम्हाला फायदा देणारा असेल। मात्र मित्रांनो, या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना आपण पावसाळी वातावरणामध्ये एंटर होतो आणि या काळामध्ये आपल्याकडं ढगाळ वातावरण निर्माण होतं आणि या ढगाळ वातावरणाचा या द्राक्षवेलीमध्ये स्टोरेज होणाऱ्या अन्नसाठ्यावर खूप मोठा परिणाम होतो। कारण ढगाळ वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो, यामुळं द्राक्षवेलीचं प्रकाश संश्लेषण कमी होतं मित्रांनो। याचबरोबर अनियमित तापमान असतं, कधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तापमानामध्ये वाढ होते, तर पडणाऱ्या पावसामुळं ते तापमान अचानक कमी होतं आणि पूर्णपणे ते खाली येतं। त्याचबरोबर
ऊर्जेची कमतरता निर्माण होते, कारण ढगाळ वातावरणामध्ये द्राक्षवेलीत प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदवल्यामुळं त्या द्राक्षवेली अंतर्गत तयार होणाऱ्या अन्न निर्मितीमध्ये अडथळा येतो. यामुळे ऊर्जेची कमतरता निर्माण होते आणि याचाच परिणाम काडीच्या पक्वतेवर होतो आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला पाहिजेल तसा माल न मिळण्यामध्ये म्हणजे फलधारक डोळ्यांची संख्या कमी होण्यामध्ये होतो. ढगाळ वातावरणामध्ये अगोदरच मंद झालेली द्राक्षवेलीमधली अन्न निर्मिती याच काळामध्ये आपल्याकडं मिलीबग सारख्या मूक शत्रूचा प्रादुर्भाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि मिलीबग एक वेळ तुमच्या बागेमध्ये आला की तो पानामधनं रस शोषणाचं काम करतो, ज्याच्यामुळे तुमच्या वनस्पतीची वाढ खुंटते, तुमची पानं पिवळी पडतात, अन्न निर्मिती कमी होते आणि याचा सगळा परिणाम हा वेलीची वाढ आणि एकूण मिळणाऱ्या उत्पादनावर होतो. तुमची काडी कमजोर होते आणि ओव्हरऑल तुम्हाला मिळणारं उत्पादन हे 20 ते 30% घटतं. जसं आपण उत्पादन घटण्याची कारणं बघतोय, याच्यामध्ये ढगाळ वातावरण, 2 नंबरला पण मिलीबगचा प्रादुर्भाव आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे मित्रांनो योग्य कॅनॉपी मॅनेजमेंट. यामध्ये कॅनॉपी मॅनेजमेंटचा अर्थ घेत असताना आपल्या बागेतला खुडा सुद्धा योग्य वेळी करणं ही सुद्धा कॅनॉपी मॅनेजमेंट मधलीच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचबरोबर द्राक्ष पिकामध्ये ज्या काही काड्या तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं तुमच्या बागेतील काडीची रचना करणं म्हणजे कॅनॉपी मॅनेजमेंट. कारण अति घन किंवा दाट काड्या जिथं असतील यामध्ये तुमचा प्रॉपर सूर्यप्रकाश मिळत नाही, हवा खेळती राहत नाही, परिणामी ज्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती झाली आहे या घडाला भविष्यात साईज मिळत नाही किंवा चांगलं वजन मिळत नाही. हे टाळण्यासाठी कॅनॉपी मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. पण या पद्धतीच्या गोष्टी ज्यावेळी तुमच्या बागेत घडत असतात त्यावेळी त्या तुम्ही ओळखाल कसं किंवा त्याची कोणती लक्षणं आहेत, तर सगळ्यात पहिलं मित्रांनो समजून घ्या, तुम्ही जो द्राक्षवान ज्याच्यावर तुम्ही उत्पादन घेतायत हा वाण सगळ्यात पहिलं मजबूत असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या बागेमध्ये जर काडी पातळ असेल म्हणजे काडीची जाडी जर योग्य प्रमाणात नसेल तर हे सुद्धा तुम्हाला भविष्यातलं उत्पादन कमी येणार हे ओळखण्याचं एक लक्षण आहे. कारण जर काडी पातळ असेल तर या काडीचे डोळे कमजोर असतात आणि कमजोर डोळ्यामध्ये मित्रांनो नेहमी फळधारणा ही कमी प्रमाणात होत असते आणि कमी प्रमाणात झालेल्या फळधारणेमुळं तुम्हाला भविष्यात मिळणाऱ्या घडाची साईज व घडातील मण्यांची संख्या ही कमी मिळत असते आणि या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणजे तुम्हाला भविष्यात मिळणारं तुमचं उत्पादन हे कमी मिळण्यामध्ये होत असतो. मग यासाठी आपण योग्य वेळेत या पद्धतीची लक्षणं ओळखणे आणि याच्यावर उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी करत असलेल्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मॅनेजमेंट आहे ती आहे एनर्जी मॅनेजमेंट. एनर्जी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, तर जी अन्न निर्मिती द्राक्षवेलीच्या पानामध्ये झाली आहे या अन्न निर्मितीची स्टोरेज हे काडीमध्ये योग्य पद्धतीनं झाले पाहिजे. यासाठी काडीची अवस्था योग्य असणं गरजेचे आहे. काडीची योग्य अवस्था कोणती, तर त्या काडीची परिपक्वता चांगली असली पाहिजे आणि झालेली अन्न निर्मिती परिपक्व झालेल्या काडीमध्ये याची साठवण होणं आणि साठवण झालेल्या स्टोरेजचा योग्य वेळेत त्या डोळ्यामध्ये तयार झालेल्या घडाच्या वाढीच्या विकासासाठी वापर होणं आणि वापरून सुद्धा शिल्लक राहिलेली ऊर्जा ही भविष्यातील उत्पादनासाठी वापरली जाणं हे द्राक्षात मिळणाऱ्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे आहे. द्राक्षवेलीमध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मग आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुमच्या द्राक्षवेलीची पानं ही निरोगी असायला पाहिजेत. तुम्ही तुमच्या बागेमध्ये मिलीबगचं नियंत्रण करण्यावर भर दिला पाहिजे. हे ते दिवस आहेत ज्यामध्ये तुम्ही मिलीबगचं
प्रथम अवस्थेत योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करू शकता। त्यानंतरचे सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो, कॅनॉपी व्यवस्थापन, म्हणजे प्रत्येक पानाला, प्रत्येक काडीला योग्य पद्धतीचा सूर्यप्रकाश मिळणं हे खूप गरजेचं आहे। कारण जितका कमी सूर्यप्रकाश तितकं उत्पादन कमी, हे सूत्र कायम ध्यानात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे संतुलित खत व्यवस्थापन। आणि या संतुलित खत व्यवस्थापनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही सिलिकॉन, मॅग्नेशियमचा वापर तुमच्या द्राक्षवेलीमध्ये पानांच्या किंवा मुळीच्या माध्यमातून करणं, पाण्याचं संतुलन योग्य पद्धतीने ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे असणाऱ्या पानांचं आरोग्य जपणं हे खूप गरजेचा विषय आहे। यामध्ये द्राक्ष पिकात काम करणाऱ्या विविध जागतिक संशोधन संस्था काय सांगतात, तर तुमच्या चांगल्या उत्पादनासाठी तुमची केन मॅच्युरिटी म्हणजे काडीची परिपक्वता चांगली होणं हीच एकमेव गोष्ट आहे जे तुम्हाला चांगलं उत्पादन, चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो। आणि ही गोष्ट घडवण्यासाठी शेतकऱ्याने सगळ्यात जास्त लक्ष द्यायला पाहिजे ते या काळामध्ये केन मॅच्युरिटी, काडीची परिपक्वता यासाठी। चला तर शेतकरी मित्रांनो, या चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आजपासूनच करूया। म्हणजे काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या द्राक्षवेलीचं पान निरोगी असणं हे भविष्यातील उत्पादनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। मग पान निरोगी ठेवण्यासाठी ज्या कोणत्या फवारण्या सध्याच्या वातावरणामध्ये तुमच्या बागेचं छाटणीनंतरचे दिवस किती झालेत याच्या अनुषंगाने जे फवारणी तुम्हाला आवश्यक वाटते त्यानुसार तुम्ही फवारणी घ्या। या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीचं पान डॅमेज करण्यासाठी डावणी, करपा, भुरी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। जर तुमची बाग 70 ते 75 दिवसाच्या पुढे असेल तर तुम्ही आता हलका बोर्डोचा स्प्रे घेण्यासाठी सुद्धा कोणतीही हरकत नाही। याचबरोबर जर तुमच्या बागेचं दिवस अजून 70 दिवसाच्या आतमध्ये असतील तर या काळामध्ये एखादं आंतरप्रवाही बुरशीनाशक जे डावणी, करपा या 2 रोगासाठी महत्त्वाचं असेल अशी फवारणी घेणं हे खूप गरजेचं आहे। कारण जर तुम्ही तुमची पाने चांगली ठेवलीत तरच तुमची काडी मॅच्युअर होणार आहे आणि काडी मॅच्युअर झाल्यानंतरच त्या काडीमध्ये जो फलधारक डोळा आहे या डोळ्यामध्ये ऊर्जेची निर्मिती चांगली होऊन तुम्हाला भविष्यात मिळणारं उत्पादन चांगलं मिळणार आहे। म्हणून पानाचं व्यवस्थापन जसं महत्त्वाचं आहे, पानाचं आरोग्य जसं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं तुमच्या काडीचं परिपक्व होणं, योग्य वेळेत परिपक्व होणं आणि परिपक्वता चांगली असणं, त्या काडीमध्ये ऊर्जेचा साठा मजबूत असणं हे सुद्धा भविष्यातील उत्पादनासाठी खूप गरजेची गोष्ट आहे। मिळण्यासाठी काडी अशी एकसारखी बांधून घेतली तर याचा सुद्धा उपयोग तुम्हाला भविष्यात प्रत्येक काडीला घड मिळण्यासाठी किंवा मिळालेला घड दर्जेदार व मिळालेल्या घडाच्या मण्याची साईज होण्यासाठी खूप उपयोगी असणारी ही जुनी प्रॅक्टिस आहे। ही प्रॅक्टिससुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर मित्रांनो ह्या वर्षी ती अवश्य करून घ्या। माझा हा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असेल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही शंका किंवा समाधानासाठी मला कमेंट करायला विसरू नका। आणि ज्यावेळी तुम्ही तासगावमध्ये याल त्यावेळी स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या फर्मला भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद मित्र।